जय जय राम कृष्ण
हॅलो आवाज येतोय इकडं हे महिला मंडळी बसले समोर आवाज येतोय इकडं येतोय का 4-2 महिलांनी थोडं भाकरीसाठी मदतीला या म्हटलं 4-5 महिलांनी जरा भाकरीसाठी मदतीला आलं तर बरं होईल थोडा वेळ करा परत आणखी उठून या दुसऱ्या थोड्या वेळ जातील एक 4-2 महिलांची गरज आहे जरा कंटाळ येते महिला ती पण नाईट चॅनल वाले आपले आता या ठिकाणी आलेले चॅनल मस्त पैकी आपण दिसलो पाहिजे कीर्तनामध्ये वा 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 ते मावशी आल्या हॅलो हा बस बस थोडं नॉर्मल कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी हा विठ्ठल परवा तुहा माधव परवा पाहता लोचनी सुख झाले वो बहुता सुकृता तुझे म्हणणे विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा चरण सुखाचे आदर दातर कुमादेवर तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय चल पंढरी से जाऊ रखुमा देवीवर डोळे निवतील कान मना समाधान चल पंढरी से आनंदे तीर्थाचे माहेरा सर्व सुखाचे बांधार
दुर्नि वकील कान समाधान Hare
आवाज येतोय, आजूबाजूनही तर आवाज येत आहे. चला पंढरीशी जाऊ, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. संत म्हणता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. जन्म नाही रे अनेक, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. समचरण सरोजम सांद्र निलंबुदाभम, जगनहित पाणिं वंदनं वंदनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तन्वरा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदं भोजतेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपां. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आता माझे दंडवत तुमच्या संता चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत
तुमच्या संत चरणासी यं तप्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्त किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांष्टहस्तचरण शरणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी विठला 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 चला पंढरीशी जाऊ चला पंढरीशी जाऊ रखुमा देवी वरा पाहू डोळे निमतील कान मना तेथे समाधान. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संताप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणीय वैराग्य परमूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परम उच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्मच अवतरण विद्वज्जन मानस्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणधान अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर शेत कुबराय अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वगुण संपन्न सच्चिदानंद घन करुणा वरुणालय अशा श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अनुभूतीनंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून यच्च यावत जीव मात्रांना पंढरीकडे जाण्याच्या अशा प्रकारचं आव्हान करतात. विठ्ठला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 5 चरणाचा आहे. पंढरीपर प्रकरणातील आहे आणि चौथ्यांदा घेतला जाणारा हा अभंग आहे. विठला 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 विठला. आतापर्यंत आपण 2 चरणाचा विचार केला आणि रात्री आपल्याला कीर्तनाची होती सगळ्यांना हाऊस आणि त्याच्यात बदाबदा पडला. हा म्हणून मग सगळ्याच मंडळींचं म्हणणं होतं. मला बाबांनी सांगितलं आता की जे काही वारकरी मंडळी आहेत हिरडपुळीकर असतील येतवाडीकर असतील देवडीकर असतील वडवणीकर असतील बीडकर असतील सहाजान ते नावच येत नाही मला सहाजानपूरकर असतील बरोबर ना सहाजानपूरकर असतील वेरुळकर असतील आंबलेकर असतील हा आता सगळेच असतील बघा जेवढं आठवलं तेवढं पाठवलं. विठला 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 विठला. यांचं म्हणणं असं झालं की रात्री अर्धच कीर्तन झालं आणि 3 म्हणजेच आज धरून 4 दिवसापासून हा अभंग चिंतनाला आपण घेतलेला आहे. एका अभंगावर 2 दिवस 4 दिवस 8 दिवस महिना 4 महिना आपण चिंतन करू शकतो. आम्ही अशा महात्म्यांकडे चिंतन केलेलं आहे की जी महात्मे एका अभंगावर 4 महिने नाही वर्ष चिंतन करतील. आदरणीय गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा यांच्याकडे काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न झाला आहे. तदनंतर चातुर्मासामध्ये असताना श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर असतील श्री गुरु चंद्रकर शेखर बाबा देगलूरकर असतील या महात्म्यांकडे श्रवणाचा योग आलाय बघा. आणि हल्ली आम्ही ज्यांच्याकडे सद्ग्रंथाचं चिंतन करत आहोत असे आदरणीय डॉक्टर सर्वदर्शनाचार्य नारायण महाराज जाधव आपल्या दिंडीतले नाही बरं का त्या गुरुजींचं नाव आहे नारायण महाराज जाधवच आहे. बाबांकडे सध्या आम्ही आता जे काही आपण उपनिषद म्हणतो त्याचं चिंतन चालू आहे. म्हणजे वेदांत शास्त्राचे सुरुवातीचे काही ग्रंथ आहेत मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण त्यानंतर न्यायशास्त्र उपनिषद तिथून पुढचा मग वेदापर्यंत आपल्याला चिंतन करता येतं. ते आपल्याला जिज्ञासा अंतःकरणामध्ये पाहिजे. ह्या महात्म्यांकडे जे काही श्रवण केलंय ना त्यांच्याकडनंच आम्हाला अशा प्रकारचं हे ज्ञान अमृताचं जे काही कण अशा प्रकारचं वेचण्याचा प्रयत्न केला ना ते तुमच्या समोर मांडतोय. विठला 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 चातुर्मासामध्ये असताना एक अभंग महिना 1.5 महिना 4 महिना ऐकायला मिळतो आणि तिथं ऐकत असताना
कोणत्याही गोष्टीचं चिंतन करत असताना किंवा साधना करत असताना उपासना करावी लागते. आता महाराज कथा करतात छानपैकी, महाराज समोर बसले. कथा करत असताना कथेचे काही नियम दिलेले असतात. सुरुवातीला एक भुक्त तो कथाकार असला पाहिजे, म्हणजे एकच टाइम जेवलं पाहिजे. असे काही महाराष्ट्रात कीर्तनकार जन्माला आले, दलिंदर एकादशीच्या दिवशी भाकरी खातात. एकादशीच्या दिवशी त्याला नरकात तर नाही म्हणतो मी म्हणतो या जगात कुठेच जागा मिळणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण दिंडीला आले ना तर आपणही काही नामसाधना केली पाहिजे. बघा, आपण आपल्या उद्धारासाठी 10, 20, 22 दिवस सोडून या ठिकाणी घर सोडून इथपर्यंत आलोय. इथे येऊन जर आपण प्रपंचच करत असू तर आपल्यासारखे पांढऱ्या पायाचे आणि फुटक्या कपाळाचे दुसरे कोणीच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. भजन चालू असताना बिस्किट वाला आलं तर आपण बाहेर जातो महाराज, आणि 5 रुपयाचे बिस्किट एवढे बेकार आहेत का आपण सांगा बरं. ज्ञानदेव तुकाराम भजन चालू असतंय, आपण बाहेर जातो. मला सांगा ना, भूक लागली, मी तुम्हाला जीव घालतो अख्ख्या दिल्लीत. नारायण बाबांकडनं होत नाही वाटतं तेवढं, नाही का? असं नाही करायला पाहिजे महाराज. आपण वर्षभर फक्त या टीचेभर पोटासाठी वन करतोय, आणि 8 दिवस आपल्याकडनं नामसाधना झाली पाहिजे, संतांचं जप झाला पाहिजे. तुका म्हणे पापे संतांची या जपे. हे जप झालं पाहिजे, आपलं पुण्यवंत व्हावे. नुसते म्हणायचं नसतं, तसं आपल्याला करायचं असतं. काही काही गोष्टी तुम्हाला सांगू, जुनं वाक्य सांगतो, जुनं महात्म्यान आदरणीय भीष्माचार्य, वारकरी संप्रदायातले भीष्माचार्य असणारे आदरणीय आमचे आज्य गुरु निवृत्ती बाबा वाक्य सांगायचे. गोळा पाठीभर गोळा करायचं, वाटीभर सांगायचं. परत ऐकाल ना हे वाक्य, परत ऐकाल ना. पाठीभर गोळा करायचं, वाटीभर सांगायचं. आपण वाटीभर गोळा करतो तुम्हाला समजतंय वाटतंय सगळं. पाठीभर सांगत बसतो असते थोडंच, पण डामडोळा जास्त असतं आपल्याकडे. काय करतो महाराज आपण आपल्या जीवनामध्ये सांगा बरं. आदरणीय आमचे गुरुजी म्हणत असतात, 1 तास नामस्मरण केल्याशिवाय कीर्तनाला उभं राहायचं नसतं. 1 तास नामस्मरण केलं पाहिजे आपल्या आवडीचा. तसं तर तुकोबरायांचा आवडीचा मंत्र सांगितला सोपा, आवडीचा मंत्र रामकृष्णाने सांगितलंय तुकोबरायांना त्यांच्या सद्गुरूंनी. आपलाही आवडीचं मंत्र आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. मायबाप, आपण तुम्हाला सांगू, मध्यंतरी बोलून गेलो, 83,99,999 जन्म गेल्यानंतर हा नरदेह प्राप्त होतो. आणि या नरदेहात येऊन जरी विषयच भोगत असू तर आपल्यासारखा या जीवनामध्ये पापीच कोणी नाही, दुसरा कोणीच पापी नाही. आणि कीर्तनाला यायचं म्हटलं तर आपल्याला कीर्तन आवडत नाही महाराज. हे आत्ताचं नाही सांगत मी, 350 वर्षापूर्वी 1530 साली श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या या मृत्यू लोकामध्ये अशा प्रकारचा अवतार झाला. तेव्हा तुकोबरायांनी लिहून ठेवले, मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये लोकांना कीर्तन नाही ऐकणार, कीर्तनातून गाणे म्हणणारे आपल्याला ऐकतील. आता मी माझं नाही म्हणत, प्रमाण सांगतो, भजन करा. विठ्ठला विठ्ठला. पापिया चांडाळा हरी कथान आवडे, विषया लागी आवडे गाणे त्याला. माझ्याकडे बघा, इकडे बघा, काय बोललो मी. म्हणतात कलियुगामध्ये लोकांना हरिकथा आणि कीर्तन आवडणार नाही, मग काय आवडेल. तुकोबराय म्हणतात ह्यांना गाणे आवडेल, गाणे. माझं मत नाही बरं काही, नामदेव. तुकोबराय म्हणतात की या जगतामध्ये कलियुगामध्ये लोकांना विषयालागी आवडे गाणे त्याला. गाणे शब्द दिले तुकोबरायांनी. विषय गोंधळ गाजत असे. आपण विषयाने गांजलेली माणसे बाबा. आपल्याला देव देव करायचं म्हटलं तर आपण त्याच्यासाठी वेळ नाही देत. आपला परमार्थ
आवडीने भावे हरिनाम घेशी, सवडीने भावे हरिनाम घेशी. आपल्याला वेळ भेटला तर आपल्याला देव आठवतो, आपल्याला वेळ भेटला तर आपण देव देव करतो. तसं नसतं. आपल्या जीवनामध्ये सोबत काही जाणार नाही. आपण पहिल्या दिवसापासून ते चिंतन करतो. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्य माझ्या. पुढे काय जाणार आहे? संचित नाम पुण्य जाणार आहे. त्याच्यासाठी करा हरी कथा, परलोक येईल कामा, सोडविल यमा पासून या. आपल्याला यमाच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी दुसरे पैसा नाही, बंगला नाही, गाड्या नाही, घरचे नाही. राहती निराळी रांडा पोरे सकळ, कळो येईल अंतकारी प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी रांडा पोरे सकळ. म्हणून आपण परमार्थ करण्यासाठी इथं आलोय ना, तर परमार्थच केलं पाहिजे. घरी झोपतो इथं येऊन झोपायचं. मग घरी उलटानं पलतानं पळायला काय अडचण नाही. इथं कशाला यायचं? इथंही झोप काढायचं, घरी झोप काढायचं, घरी खायचं, इथं येऊन खायचं. मग इथंच कशाला यायचं? इथं आल्यानंतर होईल तेवढी साधना झाली पाहिजे. मायबाप सगळ्यांच्या चरणावर, एका लेकराच्या नात्याने सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतोय मी. नाम साधना करा आणि साधना आपल्या जीवनामध्ये शेवटी कामाला येणार आहेत, बाकी काही येणार नाही. एवढं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या समोर मानतोय, अभंगाकडे वळतोय. त्याचं कारण आहे की आपण आतापर्यंत 2 चरणाचा विचार केला. काल मी बोलून गेलो काय, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान. तुकोबरा 3ऱ्या चरणात सांगतात, संता महंता होतील भेटी, आनंदी नाचो वाळवंटी. संत महात्म्यांची भेट आपल्या जीवनामध्ये होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि भेट काय एकदा झाली की आपल्या जीवनाचं आपलं कल्याण करून घेणं हे महत्वाचं आहे. नाहीतर आपली भिवंडी ठरलेलीच आहे. विठाला विठाला कल्याण संतांच्या भेटीत होतं काय? वा वा वा, संतांच्या भेटीतच होतं कल्याण. हे मी सांगत नाही तुम्हाला. मी तुकोबरायांच्या 8 पिढ्याचं उदाहरण देतो बघा. तुकोबरायांचे 8वे जे पूर्वज होते की नाही, त्यांचं नाव आहे. आता इथं बरेचशी काही मंडळी मला आले का रावटी ते सांगतात मला संत चरित्र सांगा, संत चरित्र सांगा. जे कधीतरी आपल्या कानावरून 1-2 जणांचं नाव जाताना ते सांगत नाही. जरा वेगळ्या प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न करतो. भजन करा विठाला विठाला. तर मी एखाद्या ग्रंथाचा आधार घेऊन नाही सांगणार तुम्हाला, 2 ते 3 ग्रंथांचा आधार घेऊन सांगेल. पहिलं तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचला पाहिजे बरं का. गाथाच वाचित नाही म्हणून आपला माथाच ठिकाणावर राहत नाही. आदरणीय पोपट महाराज कासार केडकर यांचे एक वाक्य असतंय. ते म्हणायचे, जो वाचीन गाथा त्याचा ठिकाणावर येईन माथा, जो वाचणार नाही गाथा तो संसारामध्ये बायकोचा खाईन. तुम्ही म्हणा आता गाथा वाचलं पाहिजे. तुकोबराय आपल्याला अनुभव, त्यांचे अनुभव आले अंगा ते या जगात तसे. तुकोबराय त्यांचा अनुभव गाथ्यातून सांगतात. एक त्याच तुकोबरायांना संतांचा महिमा सांगण्यासाठी त्यांचा अवतार काळ हा अपूर्ण पडला बघा. 42व्या वर्षी तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले. त्यांना वाटलं आपल्याला संतांचं गड्या वर्णन करायचं राहिलंच, ऋषिकेश बाबा वर्णन करायचं राहिलंच बरं का रामेश्वर बाबा. मग त्याच तुकोबरायाने, जसं जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नामदेवरायांचा अवतार म्हणजेच तुकोबराय केले. मग तुकोबरायांनीच अवतार धारण केलं. श्री संत कवी महिपती महाराज ताराबादकर म्हणून त्यांनी अवतार धारण केलं. एक त्याच तुकोबरायांना असं वाटलं की एका अवताराने काही काम नाही व्हायचं कडे आपल्याला, आपण 2 अवतार धारण केले पाहिजे. तुकोबरायांनी दुसरा अवतार धारण केलं. त्यांचं नाव आहे श्री संत सद्गुरु भक्त निळोबराय. हे 2 अवतार म्हणजे एकटे तुकोबरायचे. विठाला विठाला विठाला. हे तुकोबराय कोण होते अगोदर? हे तुकोबराय कोण होते अगोदर तुम्हाला सांगू? बर चल गेली. हे तुकोबराय एक कलियुगामध्ये नाही, हे तुकोबराय त्रेतायुगात होऊन गेले बघा. कृतयुगात होऊन गेले, द्वापार युगात होऊन गेले आणि मग कलियुग. आता हे 4 अशा प्रकारच्या युग आहेत बघा.
पहिलं युग कोणतं आहे संपलेलं? कोणतं युग? का चहा पिऊन जरा तुम्ही तो अर्थ विचार करा. चला बाबा युग पहिलं कोणतं आहे? कृतयुग संपलं तर त्रेतायुग लागतंय. त्रेतायुग संपलं द्वापार युग लागतंय. द्वापार युग संपलं कलियुग लागतंय. संयुगाचा नामा हे आपण रोज काकड्यात म्हणतो. इथपर्यंत 4 युग. मग तुम्ही म्हणा महाराज तुकोबरा हे कृतयुगात होते. तुकोबरा हे त्रेतायुगात होते. तुकोबरा हे द्वापार युगात होते. आणि तुकोबरा हे कलियुगात तुकोबरायचे. तुम्ही म्हणा आम्हाला संगती लागत नाही हो, जरा भूक लागली जरा 8:30 वाजल्या. महाराज उरकांना पट्ट 20 मिनिटं राहिले ना. महाराज 10:30 जेवलो आम्ही. बिस्किट भेटलेले जास्त, रोज काहीतरी भेटायचे, आज काहीच भेटले नाही आम्हाला. उरका ना तिकडून. जोपर्यंत बाबा आपल्याला अशा प्रकारची सूचना देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सुट्टी देत नाही. अशा बसा नाही देत. मला सांगा कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याने कोणता अवतार धारण केलं होतं? तुम्हाला कशाला उभं केलं म्हणतात नाही का? तुम्ही म्हणाल तुम्हाला कशाला उभं केलं? नृसिंह अवतार कृतयुग म्हणतो मी. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केलं. तेव्हा हे जे तुकोबरा आपण कलियुगात तुकोबरा म्हणतो की नाही, तेव्हा कोण होते? प्रल्हाद. आले तुकोबरा प्रल्हाद आहे की नाही. कृतयुग संपलं त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये मग कुणी अवतार घेतला? माझ्या साडून कुणी 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 श्रीराम प्रभूने अवतार घेतला. त्या रामप्रभूंच्या अवतारामध्ये तुकोबराने अवतार धारण केलं. काय त्यांचं नाव? अंगद. हे बघा हिरडपूरकरांना एकदम मस्त उत्तर गेलं बघा. अंगद म्हणजे कृतयुगामध्ये प्रल्हाद, नृसिंह, देव नृसिंह, तुकोबरा प्रल्हाद. नंतर त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा, श्रीराम, अंगद. कृतयुग संपलं, त्रेतायुग संपलं आणि मग नंतर आलं द्वापार युग. द्वापार युग मध्ये कोणी अवतार घेतला? कृष्ण महाराज. कृष्णांनी अवतार घेतला. मग तेव्हा तुकोबरा कोण झाले? कोण म्हटलं माझा मेवना? उद्धव. उद्धव 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 हे उद्धव तुकोबरा आहे. अंगद तुकोबरा आहे. प्रल्हाद तुकोबरा आहे. हा हे 3 युगापर्यंत झाले. आणि आता आपण प्रमाण पाहिला चौयुगाचा भक्तनामा म्हणजे इथपर्यंत नामदेवरायांची अशा प्रकारची कालावधी. नंतर तुकोबरा अवतार कुठे घेतला? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरिचे दास तंबाखूला चुना लावती. जन्म घेते वय जन्म घेते. आणि मग कुठे घेतलं त्याने? त्यांचं तर तुकोबरायांचं मूळ घराणा हे सातारा जिल्ह्यातील काय त्या गावाचं नाव आठवतं कोणाला? सातारा जिल्ह्यामध्ये जावळी नावाचं त्यांचं गाव आहे. जावळी. तिथून त्यांचे पूर्वज. तुम्हाला आठवणार नाही मला माहिती आहे ना. आठवणार नाही. अशा गुरूंचा चेल आहे की ते अगोदर करून घेतात आणि नंतर म्हणतात 12 वर्ष झाले आता तू कीर्तन करायला काही अडचण नाही. विठाला विठाला विठाला. आता नाही बाबा, आता युट्यूब आचार्य. 2 कीर्तन ऐकले की युट्यूब आचार्य. आता न्यायशास्त्र नाही, मराठी व्याकरण नाही, संस्कृत व्याकरण नाही, पंढरपूरची वारी नाही, काही नाही. आता हे महात्मे समोर बसले ना, हे 2-4 महात्मे खडतर साधना केलीच महाराज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या समोर आता 2-3 जण आहेत बघा की काहींना आई नाही आणि वडील नाही. साधना केली बा, खूप साधना केली. आपण ज्यांचं कीर्तन तरड गावामध्ये ऐकले, तरड गावात ऋषिकेश महाराज त्यांचे बाबा वारले मध्यंतरी एक 5-7 वर्षापूर्वी. कीर्तन ऐकलं कसे शब्द निघतात. आता तुम्ही कृष्ण महाराजांचं कीर्तन ऐकणार आहात. आता समोर बसलेत. हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नाही महाराज, आवडते कीर्तनकार. एकदा कृष्ण महाराजांसाठी टाळ्या वाजवा. हा खूप आवडते, गोड कीर्तन असते महाराज त्यांचं. त्यांच्याही आई आणि बाबा हे फार लहान असताना म्हणजेच अगदी लग्नाच्या वयाच्या होईपर्यंत आई बाबा निघून गेले. तिथून पुढचं त्यांचं संघर्षाचं जीवन आज ज्ञानोबरायांच्या कृपेने, तुकोबरायांच्या कृपेने आणि तुम्हा संत मायबापांच्या कृपेने आमच्या सारख्या साधकाला कमी नाही बघा. काही कमी नाही. हे आम्ही फक्त प्रेम कमवलं महाराज. आम्ही जर ठरवलं असताना पैसाच कमवायचा तर आम्ही फॉर्च्युनर मध्ये नाही फिरलो असतो महाराज, विमानाने फिरलो असतो. विमानाने फिरलो असतो महाराज.
पण नाही महाराज, तुम्हाला सांगू, लोकांना सांगायचं की जीवनामध्ये पैसा काही कामाचा नाही, हरिभक्ती कामाची आहे, आणि आपण लोकांनाच लुबाडायचं याच्यासारखं पाप जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. विठाला 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 विठाला. लोक नाही देतात हो, अपेक्षापेक्षा जास्त देतात, पण भीक मागायची सवय कुठून निघाली आपल्या लोकांमध्ये काही सांगता येत नाही महाराज. देतात लोक. माझा अनुभव सांगतो, 9 महिन्याला असताना आई गेल्या, 10वीला असताना बाबाई गेले. तुमच्या समोर आणखी जिवंत आहे, मेलोय का मी? जिवंत आहे ना. आणि तुमच्या सगळ्यांचं किती प्रेम आहे. मी रावटीत गेलो 2-4 जण बाबांकडे जातात, आणि बाबा सांगा ना महाराजांना कालचं तेवढं सांगायला सांगा ना. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एवढंच आहे, तुम्ही आम्हाला नाही किंमत देत, आम्ही ज्यांचं नाव तुमच्या समोर सांगतो तुम्ही त्याला किंमत देताय. ज्ञानोबा तुकोबराचं नाव आम्ही तुमच्या समोर, त्यांच्या गाथ्यातलं, त्यांचं ज्ञानेश्वरीतलं, त्यांच्या भागवतातलं तुमच्या समोर बोलतो. नाही तर आम्हाला पॅन्ट शर्ट घालून रस्त्याला निघू द्या, जवळून जातात तुम्ही. महाराज जय हरी नाही करणार, जय हरी अय महाराज असे करतात तुम्ही. हा, हे प्रेम द्या. ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाम घेण्याचं समर्थ आहे महाराज. हा, मी तुकोबरायांचं अशा प्रकारचं तुम्हाला चरित्र चिंतन सांगत होतो. सातारा जिल्ह्यातून जावळी गावातून विश्वंभर बाबा नावाचे त्यांचे मूळ पुरुष देहूला आले. महिन्याची वारी करायची, ते महिन्याची वारी. पण मग एकदा भगवान परमात्मा रूल होतो बरं का देवावर सुद्धा. देवाने सांगितलं, विश्वंभर बाबा तुम्ही आता थकलेत, तुमचे गुडघे दुखायला लागले, तुमची कंबर दुखायला लागली, सूर्यकांत अण्णा मीच तुमच्या घरी येतो बघा आता. हा, आणि त्या पांडुरंग परमात्म्याने, त्या जगाच्या मालकाने त्या विश्वंभर बाबाला सांगितलं, बाबा देऊ थांबा मी येतो बघा. पण येऊन कुठं थांबीन सांगेन? एक आंब्याचं वन आहे, आमराई आहे, तिथं मी एकटा नाही येणार बघा. रुक्मिणी मातेला संगत घेऊन, कोण संगतीन असं मी येईन बघा. हा, मी असं येईन. आपण कसं आता येत असतो तसं मी येईन म्हटलं मी. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी आमराईमध्ये आले, आणि रात्री स्वप्नामध्ये विश्वंभर बाबाच्या भगवान परमात्म्यांनी जाऊन सांगितलं, विश्वंभर बाबा मी आमराईच्या वनात आलोय बघा, तुम्ही तिथून मला काढून आणा. पण एक काम करा, पावडं आणू नका बरं का, टिका आणू नका बघा, हत्याराचा वापर करू नका, थोडस हाताने उकरा तुम्ही माती, मी तिथं लगेच, जसं आपण ते बाबूळची सारावी हातेत व पाणी असे आई ते ज्ञानोबराय सांगतात की ज्ञानेश्वर, तसं फक्त तुम्ही हाताने माती इकडे तिकडे करा, मी तिथं तुमच्या हाताला लागतो. बघा ना चमत्कार काय होतं. त्या कालामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबांच्या स्वप्नामध्ये गेले. सकाळी 2-4 वार करायला त्यांनी गोळा केलं. हो, माझ्या स्वप्नामध्ये ना भगवान परमात्माने ते म्हटले की आमराईत मी आहे, मला तुम्ही काढून आणा. त्याच्यात 2-4 त्यात काही सोयीचे असतात, लय विचित्र असतात महाराज आपल्या माग. तोंडावर लय हा महाराज महाराज वा वा वा, पाठीमागून गेलो लय ना लय घेते. ते आता सारखा ना लय नाही दुसरा कोणता मी ऐकलं सांगतो तुम्हाला. हा, लय लोक अवघड आहेत महाराज. ते म्हणे हे तुम्ही उगाच देव 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 करता, त्याच्यामुळे तुमच्या स्वप्नामध्ये म्हणे मी भेटी सांगणार आहे तुम्हाला, फक्त संत भेटीचं महात्म्य सांगणार आहे. संता म्हणता होतील भेटी एवढंच वाक्य सांगणार तुम्हाला. याच्यासाठी एवढं सगळं पसार आहे. भजन करा विठाला विठाला. ते म्हणे देव देव करता तुमच्या स्वप्नात देव आले असतील म्हणे. तसं काही नसतं. कुठं देव आमराईत येत असतो, कुठं स्वप्नात येत असतो होय. पण महाराज बघा ना, अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं प्रेम, भगवान परमात्म्याबद्दल अंत काही तो स्वामी भेटेल, काही दिरडे पिटेल, हे संत महात्म्यांचे वाक्य आहेत महाराज. त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ भगवान परमात्माला जरी हे आकाशवर पडो पाय, ते काही चैतन्य महाराज आहे का ज्ञानदेव तुकाराम म्हणाले लगेच संत होते महाराज ते. हा, आणि ते 2-4 जणाला घेऊन गेले महाराज. माती उकरली, हाताला बुक्का लागला. माती उकरली, हाताला बुक्का लागला. आणखी दुसऱ्या हाताने बाजूला केली, असे झेंडूचे फुलं लागले महाराज. दोन्ही हाताने खाली असं एवढं 2-4 बोट आतमध्ये गेल्यानंतर तुळशी लागल्या. त्या तुळशी म्हणजे काय आपल्या काल परवाच्या ठेवल्या नाही, आताच लागवड केली असेल, लगेच ताजे ताजे बुक्का, तुळशी, झेंडूची फुलं. आणि भगवान परमात्म्याचं काय महाराज, कस्तुरीचं त्यांचं आता काय राजस सकुमार मदनाचा पुतळा आहे महाराज. सुगंधच त्या ठिकाणी येऊ लागला. सहज रुक्मिणी मातेला आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला आपल्या अशा प्रकारचं कर कमलावर घेऊन आपल्या हृदयाशी लावून त्या विश्वंभर बाबाने वाजत गाजत कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आणि आता तुम्ही देऊळला गेले ना, देऊळवाड्यामध्ये, हा देऊळवाड्यामध्ये गेले की नाही तुम्ही,
देऊळवाड्यात गेलो का तोच भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे. अगोदर ते जे मंदिर आहे ना ते तुकोबाराने बांधले, त्यासाठी 10 चरण तुकाराम महाराजांनी लिहिले. ते कधी बांधलं काय बांधलं एवढं सांगत बसत नाही. आणि मग भगवान परमात्म्याची सेवा सुरू झाली आणि त्यांच्या पत्नीचा आमाई, मुलंच नाही. पंढरपूरला गेले, काही मागत नव्हते. आपण लय भिकार चोटे, माझ्या बोरला पाल लागू द्या, माझ्या पप्पीचं लग्न होऊ द्या, माझ्या बंट्याचं लग्न होऊ द्या. तुझ्या बंट्या तसाच फिरण, रात 2 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर राहतो तुझा पप्प्या. काम नाही धंदा नाही, गावभर फिरतो. तुझी पप्पी कॉलेजला जाते का रोज? बघितलं कधी जाऊन? लय प्रकार घडलाय महाराज. माग 2 वर्षापूर्वी फ्रीज मध्ये तुकडे केले, 32-36 तुकडे. आपण जाऊन बघतो का त्यांनी कधी केले? 32 तुकडे होईपर्यंत आई वडील झोपले होते का? आपण ते देवाकडे मागतो, देवाने वाईट केलं. एवढा देव वाईट नाही तुझं वाईट करायला. तो जर वाईटच असता तर तू आईच्या पोटातून जेव्हा बाहेर येत होता ना, तिथं तुझं मुंडकं अडकलं असतं, दाबला असतं जागेवर. एवढा वाईट नाही देव. देवाने आपल्याला बाहेर अशा प्रकारचं निर्माण केलं ना, लय उपकार आहेत महाराज. देवाचे 3 महत्वाचे उपकार आहेत. जेने हा जीव दिला दान, दिलींद्रिय हातपाय कान, देवे दिला देह, हे लय महत्वाचे उपकार आहेत. तुकाराम महाराजांप्रमाणे एक राठोड महाराजांचं काय होय, विठाला 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 विठाला. हो. आणि पंढरपूरला गेले आणि देवाकडे भगवान परमात्म्याने विश्वंभर बाबाकडे पाहिलं. विश्वंभर बाबांनी भगवान परमात्म्याकडे पाहिलं. पण मग भगवान परमात्म्याने सांगितलं काहीतरी मागा. दर्शन घेतलं, विश्वंभर बाबा बाजूला गेले आणि पुढं आमाई आल्या ना, आमाईला अशा प्रकारचं आता हे माता माऊलीचं अंत करून लई भारी असतं. ते म्हणे देवा एवढ्या दिवसापासून मी वारी करते, माझं खुश तसंच आहे हो. ते म्हणे जा, 2 मुलं होतील तुला. काय बा आता माझ्याकडे खरंच 2 मुलं झाले, लगेच झाले. कीर्तनात काय आपल्याला अर्धा तास करायचं असतं, त्याच्यामुळे ते काय मग 9 महिन्याने ते 8व्या 6व्या महिन्यात ते फोटो नाही काढले, ते तसलं काही नाही. लगेच 2 पोरं. एका मुलाचं नाव हरी आणि एका मुलाचं नाव मुकुंदा ठेवलं. आणि त्यांनी देवाकडे मागितलं बरं का, पण असे मुलं मला द्या की तुझीच सेवा त्यांनी केली पाहिजे. बघा ना, मागितलं काय पाहिजे? एक वाक्य सांग का जरा महत्वाचं, एक वाक्य सांगतो जरा जपून आणि मर्यादित वापरतो. बघा, देवाकडे मागा बरं का, नक्कीच मागा. पण काय मागा सांगू? देवाला सांगा, देवा हे बघा मला 5-10 लोकांमध्ये लाजवील ना, ऐका परत वाक्य, मला 5-10 लोकांमध्ये लाजवील ना एवढी श्रीमंती देऊ नको. 5-10 लोकांमध्ये मला माजवीन एवढी श्रीमंती देऊ नको, आणि त्याच 5-10 लोकांमध्ये मला लाजवीन अशी गरिबी देऊ नको. हे मागा ना देवाला, हे मागितलं पाहिजे. आपण काही मागतो. आणि मग हरी आणि मुकुंदा अशा प्रकारचे त्यांना 2 सुपुत्र झाले. आता तिथून पुढे जरा धावतो, ठळक बातमी. आता 8 पिढ्या सांगायचं ना मला. विश्वंभर बाबा त्यांना हरी आणि मुकुंदा, त्याच्यात मुकुंदाला मुलगा नाही झाला, हरीला विठोबा, विठोबाला पदाजी, पदाजीला शंकर, शंकरला कानया, कानयाला बोलोबा. 7 पिढ्या झाले की नाही? आणि हेच ते बोलोबर आहे की ज्यांनी सगळ्या जगाला वंदनीय असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा अवतार झाला. विठाला 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 विठाला. आणि ते तुकोबराय आपल्याला सांगतात, चला हे सांगायचंय मला, चला. तुम्ही म्हणाल मला तुकोबरायांचा इथं काय संबंध आहे? आम्हाला भेटी सांगणार आहे तुम्ही, आणि ती भेटी ज्ञानोबरायांच्या आम्ही सांगत. मग तुम्ही आम्हाला ज्ञानोबराय सांगा ना, तुकोबरायांचा काय संबंध आहे तिथं? आता भेटी आहे का? आपण त्या दिवशी ज्ञानोबरायांचं चरित्र थोडंसं ऐकलं महेश महाराजांच्या श्रीमुखातून, तेच थोडंसं रिपीट करतो, पण थोडं बदलून करतो. भेटीचं महात्म्य सांगतो. आणि कोणती गोष्ट सांगत असताना त्याला पुरावा पाहिजे. आधारा वाचुनी काय सांगशी कहाणी. मी तुम्हाला आधार दिला, महिपती बाबाचं महिपती बाबांनी लिहिलं चरित्र, विश्वंभर बाबांचं तुमच्या समोर मांडला. आता महिपती बाबांनी चरित्र मांडलेला त्याच अशा प्रकारचं भक्ती विजय नावाच्या ग्रंथामध्ये 57 अध्यायांचा ग्रंथ आहे, 52 संतांचं चरित्र आहे. त्याच्यातलं हा चरित्र तुम्हाला सांगतो. भेटीनं माणसाचं जीवन कसं बदलतं. इकडं आपण सातारा जिल्ह्याजवळ गेलो की तिथून पुढं एक जिल्हा लागतो. काय बोललो महेश त्यांचं, त्या राजाचं नाव मी, जयसिंगपूर नावाचं गाव आहे. जयसिंगपूर नावाचं गाव आहे. तिथे जयसिंग नावाचा राजा राहत होता. त्यांना सगळ्या मुलीच होत होत्या. बेटी सांगता, बेटी संता म्हणता, असंत सांगू, म्हणता पुढे जाऊन सांगू वेळ भेटलं तर.
विठाला 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 भजन करा विठाला 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 विठाला. मुलीच होत होत्या त्या राजाने सांगितलं आता जर तुला मुलगी झाली तुझं शिरच्छेद हे ठरलेलंच आहे. काय बघता महेश महाराज माझ्याकडे मते बुवा मुकेश महाराज दिगंबर मामा तुम्ही होय लल्ला मामा काय बघता माझ्याकडे तुम्ही. त्यांचं नाव आम्ही आता मामा नाही त्यांना बोलवताना म्हणतो लल्ला मामा इकडे ते येतात लगेच आमच्याकडे. तुम्ही तारीख दिली त्यांना तारीख नाही तारीख द्या टाळ्या मामासाठी वाटतात या मामासाठी वाजवतात. मी तुम्हाला बोललो ना टाळी कीर्तनात वाजवायची. जसं भोजन की शोभा थाली से झगड़ू की शोभा गाली से बागू की शोभा माली से तसं भजन कीर्तन की शोभा. तुम्ही एक रस्त्यालाही भजन करीत नाही कीर्तनातही भजन करीत नाही. मी दोरी घेणार इथं एखाद्याची सोडून कपडे घेईन माझे वाळून तिकडे पलीकडच्या कोपऱ्याला. काय सांगत होतो मी कीर्तन कीर्तन सांगत होतो. आणि योगाने महाराज त्यांना चरित्रात आलेला आहे 6 मुली झालेल्या होत्या 7 मुली झालेल्या होत्या आणि 8वी दुर्दैवाने म्हणा त्यांच्या मुलगीच झाली. कोणाला जयसिंग नावाच्या राजाला. आणि त्या राणीला वाटलं आता आपला मृत्यू निश्चित आहे. दासीला सांगितलं त्याने असा प्रकार राजाने सांगितलेला आहे. त्यामुळे काळजीच करू नका माझ्याकडे बद पोर आहेत खायला काही नाही. तुमच्याकडे खायला सगळे पोरच नाही. माझं चालून देते ना. पण मग ते आत्ताच झालंय 1-1.5 महिन्यापूर्वी तेच आणून देते. पण राजाला सांगायचं काय सांगायचं राजाला मुलगा झाला मुलगा. आणि मग ते राजाच्या त्या जयसिंग नावाच्या राजाच्या कानावर गेली ती बातमी. राजे तुम्हाला ह्या राजदरबाला राज सुपुत्र झालेला आहे. हत्तीवरून अशा प्रकारचे साखर वाटा. अरे अशा प्रकारचा हत्तीवरून जिलेबी वाटा बिस्लऱ्याच्या बाटल्या वाटा बिस्किटचे पुडे वाटा ना नुसती वाटाच वाटा. आणि काय महाराज नुसती वाटायला सुरुवात केली कृष्ण बाबा. आणि लोक भजन सोडून आपल्या त्या दिंडीच्या बाहेर आणि सगळे गोळा करून आपल्या मी तर 2-3 मावल्या आता आज पाहिल्या महाराज ते सासवड घाटातून पिशव्या घेऊन चालल्या होत्या. चालताच येत नव्हत्या. बर त्याच एकदा त्याचे हे असतात ना ते लाडू त्याला जर थोडंसं पान लागलं ना ते लाडू नाही राहत ते वाढून जाते. पुचकं नव्हतं ते घरीपर्यंत कसं जाईन बा. लोक आत्ताच नाही वर्तमान काळातला अशाचा विचार नाही करीत. वर्तमान काळाचा नाही विचार करीत. मग माझ्या नंतरच्या 12 पिढीनं काय ते खाईन पण घ्या तू खाऊन घ्या ना खाईन ते काहीतरी तू खाय तुझं काय ते तसं नाही करीत महाराज. आणि योगाने त्यांना काय झाली महेश मुलगीच झाली. पण मग झालं असं तो जो जयसिंग नावाचा राजा होता ना त्याच्या शेजारच्या एका राजावर बाहेरची स्वारी आली आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या जयसिंग नावाच्या राजाने त्याला मदत केली. आणि त्यांनी सांगितलं एक काम करा तुम्ही मला मदत केली ना मागा काय पाहिजे ते म्हणजे मला ना सगळे मुलीच होत होत्या. आता 8वा मुलगा झालाय तुमच्याकडे सगळी मुलीचे मला एक तुमची मुलगी द्या माझ्या मुलाशी लग्न करून द्या. कोणाचं लग्न कोणा संग झालं. माझं लग्न माझ्या बायको संग. मुलीचं जयसिंगपूर नावाच्या राजाच्या मुलीचं लग्न त्याच्या मित्राच्या मुलीसोबतच झालं. कळलं. 1 वर्ष झाले 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले. लग्न झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे कीर्तनातून सांगू का संततीच नाही ना. प्रपंचाला प्रारंभच नाही. पण महाराज तिची मुलगी पलीकडून इकडे आली होती जयसिंगपूर नावाच्या राजाकडे. तिचा धैर्याचा बाण सुटला. ती म्हटली आता आपल्याला राहायचं नाही. निघाली आता ती राजाची मुलगी म्हटल्यानंतर ती काय रिक्षाने जाईन होय टमटम न जाईन का ती घोड्यावर टाच मारली महाराज. आता सगळं वेश कशात होता मुलाचाच होता ना का मुलीचा होता कशात होता येऊ का फिरून मुलाचाच होता. हा आणि निघाली. आता जायचं म्हटल्यानंतर तिथून जे ना नामदेवराय ज्ञानोबराय हे तीर्थयात्रेला चालले होते. आता हे दृष्टांत परत तीर्थावळीमध्ये पण येते. आता तीर्थावळी काय प्रकारे पत्रावळी नाही. हा
तुम्ही म्हणता पत्रावळी तीर्थावळी, त्या तीर्थावळीमध्ये हात दृष्टांत परत आलाय बघा महेश बाबा. हे यात्रेला झाले होते आणि मग अशा प्रकारच्या मुलीने विचार केला आता आपल्याला मरायचं ना, साधूंचा अशा प्रकारची भेटी घ्यावी. भेटी हे बघा, संत मंत होतील भेटी. त्या भेटीनं काय झालं सिद्धांत तुम्हाला समजेल कीर्तन झाल्यानंतर हाताने. आणि मग अशा प्रकारचं त्या जी मुलाचं वेश मुली त्यांनी ज्ञानोबा रायांच्या चरणावर नतमस्तक ठेवलं आणि ज्ञानोबरायांच्या श्रीमुखातून सहज वाक्य निघाला, उठ मुला. वेश मुलाच होतं ना, वेश मुलाच होतं. उठ मुला म्हटल्यानंतर त्या मुलीचं धैर्य अंतःकरणातून पाजरू लागलं. ते म्हणे महाराज माऊली, नाव ऐकून होतं ना माऊली, कारण तीर्थावळीच्या अगोदर माऊलींची सगळी जगप्रसिद्धी झाली होती. रेड्याला बोलवलं माहिती होतं त्या मुलीला, पितराला जेव घातलं माहिती होतं, स्वर्गातील पितर जेवून रेड्याला बोलवून एवढं मस्जिद बोलवली हे माहित होतं. आता बरंच ते माझ्याकडे अशा 18 ते 21 चरित्र आहे, त्याच्यातले एक एक सांगत बसलो तर रोज एकच शब्द घ्यायचा आणि एकच चरित्र सांगायचं. कृष्ण बाबा काही अवघड नाही, एकच अभंग अख्ख्या वारीत विठाला विठाला. आणि ऐका ना महाराज, मी सोबत निवृत्त दादाही होते, चरित्रात लिहिले. तुम्ही म्हणा मग नामदेवराय ज्ञानोबराजी गेलते तीर्थावळीमध्ये, असं वर्णन नाही. पण हे तिघ भाऊ कुठे गेलते प्रश्न पडेल ना आपल्याला. निवृत्तदादा सोबतच होते. निवृत्तदादाने म्हटलं हे ज्ञानोबरायांचं असं नाही, माझे सत्यवादाचे तप कसं बहुत सुकृताची जोडी. ज्ञानोबरायांनी सांगितलंय माझ्या ज्ञानोबा माझा यांनी सांगितलंय हा मुलगाचे जी ही निमिष मात्रे देह पालटिला आणि श्रियेचाची केला पुरुष उभा विठोबा रखुमाई. तुम्ही म्हणा महाराज या भेटीनं काय झालं अजून कळलं नाही का? संता म्हणता होतील भेटी, या भेटीनं जर स्त्रियेचा पुरुष होऊ शकतो तर आपण ज्ञानोबरायांच्या भेटी का घेऊ नये, का घेऊ नये. म्हणून तुकोबराया सांगतात संत म्हणता होतील भेटी, आनंद नाचो वाळवंटी राहिलेलंच आहे ते मन पुढच्या भागात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, स्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली बोले पुरे बोले वासुडे उत्तरे. नाही विचारिला अधिकार आपला, तुकामणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसा जेवायला.